ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ। काल करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूर शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं। कालच रात्री त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया देखील पार पडली। मात्र आमदार पी.एन. पाटील यांच्या आरोग्याबाबत समाज माध्यमातून अफवा पसरवल्याने हॉस्पिटलकडे कार्यकर्त्यांचा लोंढा लागला। याबाबत हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर, मुंबईतील प्रसिद्ध शस्त्रक्रिया तज्ज्ञ तसेच आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी त्यांच्या आरोग्याबाबत सविस्तर माहिती देत अफवांवर विश्वास न ठेवता हॉस्पिटलकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करत पी.एन. पाटील यांच्या आरोग्याबाबत प्रार्थना करण्याचे आवाहन केले। आज तारीख 20 सकाळी 11 वाजता आम्ही आताच डॉक्टरांशी चर्चा करून आलेलो आहे। साहेबांनाही आम्ही बघून आलो आहे। साहेबांची प्रकृती कालच्यापेक्षा स्थिर आहे। अजून त्यांची प्रकृती जरी नाजूक असली तरी कालच्यापेक्षा आज सुधारणा आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। सकाळीच त्यांचे CT स्कॅन्स आणि टेस्ट परत झाले तर कालच्यापेक्षा इम्प्रूव्हमेंट आहे। अजून त्यांची तब्येत आपल्याला स्टेबल आहे असं म्हणता येणार नाही, खरं कालच्यापेक्षा सुधारणा आहे असं डॉक्टरांनी म्हटले। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता साहेबांची प्रकृती सुधारा लागली असं आपल्याला सगळ्यांना सांगून साहेबांच्या प्रकृतीसाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी अशी मी सर्व लोकांना विनंती करतो। करवीरच्या समर्थकांना काय आव्हान, कारण तालुक्यातून आपल्या मोठ्या प्रमाणात जनता या ठिकाणी येत आहेत, काय आव्हान करावं? खरं तर काल रात्रीपासूनच आणि काल दिवसभर बरेचसेच आमच्या साहेबांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्त्यांनी इथं भेट दिली। मी बऱ्यापैकी लोकांना प्रयत्न करतो की त्यांना भेटून त्यांची समजूत काढावी। माझं एवढंच म्हणणं आहे की साहेबांची प्रकृती सुधारा लागली आहे, अजून नाजूक आहे, दक्षता आपण घ्यायला पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, तरी पण ती सुधरत आहे आणि हे कुठल्याही अफवांवर लोकांनी विश्वास न ठेवता साहेबांची प्रकृती अशीच वाढत राहून चांगली व्हावी अशी ईश्वरांनी प्रार्थना करावी। न्यूज मराठी 24 साठी अन्सार मुल्ला, कोल्हापूर।